नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषेश काळिंगे कृषी जागरणच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजपासून प्रेमाचा आठवडा सुरू झाला। या प्रेमाच्या आठवड्यात कित्येक तरुणी आपलं प्रेम व्यक्त करतात। तर या प्रेमाच्या आठवड्याची सुरुवात होते ती गुलाबाच्या फुलाने, अर्थात 7 फेब्रुवारी पासून, म्हणजे रोज डे। रोज डे पासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतो। यामुळे व्हॅलेंटाईन वीकसाठी आतापासून तरुणी सज्ज झालेत। तर प्रेम व्यक्त करण्यासाठी आसरा घेतला जातो तो म्हणजे गुलाबाच्या फुलाचा। कित्येक दिवसाच्या प्रेमाच्या भावना हे गुलाब व्यक्त करतात। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात गुलाबाला जगभरात चांगली मागणी असते। तर पुण्यातील मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुलाब पिकवले जाते आणि फेब्रुवारी महिना आला की येथील गुलाब उत्पादक शेतकरी या गुलाबाची फुले परदेशात पाठवतात। यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना यातून आर्थिक चांगला फायदा मिळतो। व्हॅलेंटाईन डे जरी 14 फेब्रुवारी रोजी असला तरी प्रेमाचं सेलिब्रेशन हे आठवडाभरापूर्वीच सुरू होतं। आजपासून म्हणजे 7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात होणार आहे। तर रोज डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि किस डे असे पुढील 7 दिवस हे सेलिब्रेशन सुरू राहणार आहे। व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला की मावळमधील गुलाब उत्पादक शेतकरी जपान, ऑस्ट्रेलिया, अरब, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवतात। यामुळे थोडके नव्हे तर शेतकऱ्यांना लाखो रुपये शेतकऱ्यांना मिळतात। यामुळे राज्यासह परदेशातील तरुणांच्या हातात देखील मराठी मातीचा गंध दिसून येतो। आजपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू होतं। यामुळे बाजारात रंगीबेरंगी गुलाबाची फुले दाखल झाली। तर सध्या गुलाबाला देखील चांगला दर मिळतो। यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतोय। तर व्हॅलेंटाईन वीक मध्ये गुलाबाच्या फुलांना चांगली मागणी असल्याने दर चांगला असतो। यामुळे गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत बनला आहे। तर फुलांची मागणी वाढल्याने त्याचा थेट फायदा उत्पादक शेतकऱ्यांना होतोय। व्हॅलेंटाईन वीक सुरू झाल्यामुळे देशातील विविध बाजारपेठांमध्ये गुलाबाचे दर चांगले वाढलेले आहेत। जिथे 8 ते 10 रुपयांना विकले जाणारे गुलाब ते आता 30 ते 40 रुपयांना विकले जाऊ लागले। तर बाजारात सध्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाचे आणि केशरी रंगाचे गुलाब बाजारात दाखल झाले। मावळ तालुक्यात फुल लागवडीला पोषक वातावरण असल्याने येथील शेतकरी फुलशेतीकडे वळले आहेत। तर यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी भर दिला आहे तो गुलाब शेतीला। तर गुलाबाला देशासह परदेशात देखील चांगली मागणी असते। तर गुलाब फुलासह सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध फुलांची लागवड मावळ तालुक्यात केली जाते। तर राज्यातील फुल उत्पादनात मावळ तालुक्याचा मोठा वाटा आहे। तर वर्षभर मावळातील फुलांना विविध समारंभासाठी मागणी असते। फुल उत्पादन निसर्गावर अवलंबून आहे। तर मावळातील बहुतांश शेतकरी पॉलीहाऊसमध्ये गुलाब शेती करतात। भारतात बहुतांश भागात गुलाब शेती पॉलीहाऊसमध्येच केली जाते। तर युरोपियन देशात गुलाब उत्पादन ग्लास हाऊसमध्ये घेतलं जातं, कारण तिथे मोठ्या प्रमाणात बरपृष्ठ होते। यामुळे भारताच्या गुलाबाला मोठी मागणी वाढली आहे। मावळ तालुक्यात सर्वाधिक क्षेत्रावर गुलाब शेती बहरतो, म्हणून देशातील गुलाब फुलाच्या उत्पादनात मावळ तालुक्याचा 50% पेक्षा अधिक वाटा आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसंच आमचं कृषी जागरण YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।